तर वक्फ सुधारणा विधेयकावरून जोरदार घमासान देखील पाहायला मिळालं। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। लोकसभेमध्ये बोलताना ओवैसींनी आक्रमक होत या विधेयकाची प्रत फाडली। वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम सोडून इतर सदस्य आणणार, मग आम्हाला देखील शिर्डी तिरुपती शीख बोर्डवर घेणार का? वक्फ बोर्डासाठी हा निर्णय का? इम्तियाज जलील यांचा सवाल। वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं, वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल शहांच्या तोंडून आलं। वक्फच्या जमिनींचा व्यवहार आधीच झालाय, संजय राऊतांचा आरोप। काल ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था तळ्यात मळ्यात होती। त्यांना शेवटपर्यंत कळत नव्हतं की मतदान कुठे करायचं। खासदार श्रीकांत शिंदे यांची टीका, बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांनी सोडून दिल्याचा देखील हल्लाबोल। 2 लाख कोटींच्या जागांसाठी शहांनी काल मुस्लिमांचं लांगुल चालन केलं। वक्फ सुधारणा विधेयकावर शहांनी केलेल्या भाषणावर संजय राऊतांची टीका, मोहम्मद अली जिनांनी देखील केलं नसेल इतकं लांगुल चालन काल शहांनी केल्याचा घणाघात। सरकारचा हेतू अयोग्य, वक्फ विधेयकामध्ये पारदर्शीपणा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। वक्फ सुधारणा विधेयकावरील राज्यसभेतील मतदानाला शरद पवार गैरहजर राहणार। शरद पवार मुंबईत असल्याची माहिती। पवार उद्या दिल्लीसाठी रवाना होणार। लोकसभेतील वक्फ सुधारणा विधेयकावरील मतदानावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रे अनुपस्थित। दोघांच्या अनुपस्थितीमुळे मात्र चर्चांना उधाण।